नमस्कार. छत्रपती संभाजीनगर येथील सगळे पत्रकार बंधू, तुमचं मनपूर्वक स्वागत आणि आपण आला त्याबद्दल आभार. मित्रांनो, वेट क्लाउड प्रोडक्शन्स निर्मित एव्हरेस्ट प्रस्तुत गुलकंद हा मराठी सिनेमा 1 मे 2025 पासून सर्वत्र प्रदर्शित होतो. त्यानिमित्तानं संवाद साधण्यासाठी आपण इथे जमलो. गुलकंद हा कौटुंबिक सिनेमा आहे. त्याला आम्ही फॅमकॉम असं नाव दिलंय. फॅमिलीची कॉमेडी, फॅमिलीने एकत्र बसून बघण्यासारखी कॉमेडी अशी ती कथावस्तू आहे आणि त्यामुळे आम्ही त्याला फॅमकॉम म्हणतो. उन्हाळा आहे, उन्हाळ्यात मनाला थंडावा मिळावा यासाठी हा चित्रपट रूपी गुलकंद आम्ही तुमच्या समोर मांडतो. आणि प्रेक्षक आणि निर्मिती संस्था यांच्यामधला अत्यंत महत्वाचा संवाद किंवा दुवा पत्रकार बंधू असतात. त्यामुळे आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी इथं आलो. तर चित्रपटाचे लेखक सचिन मोठे आहेत. चित्रपटात समीर चौगुले, सई तामणकर अशी जोडी आहे. प्रसाद ओक आणि इशारे असं एक माने कुटुंब आहे. सई तामणकर आणि समीर चौगुले हे ढवळे कुटुंब आहे. असं 2 कुटुंबांची ही गोष्ट आहे. तर या कथावस्तूविषयी थोडक्यात आपल्याशी मोठे बोलतील. त्यांना नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तुम्हा सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत. छत्रपती संभाजीनगर मध्ये येऊन आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि सकाळपासून आम्ही ठिकाणी गेलो, काही मित्रांना भेटतोय. तर सगळ्यांना मी हेच सांगेन की कृपया आमचा गुलकंद जेवढा जास्तीत जास्त तुम्हाला पोहोचवता येईल तुमच्या वाचकांपर्यंत, तुमच्या प्रेक्षकांपर्यंत, तेवढा आम्हाला त्याचा फायदा होईल, आमचा चित्रपट पोहोचेल. कारण गुलकंद हा सिनेमा सगळ्या कुटुंबाने एकत्र बघावा असा सिनेमा आहे. एक उन्हाळ्यातील चित्रपट आहे. या व्यक्तिरेखांविषयी आणि काही गोष्टींविषयी आता तुम्हाला कलाकार सांगतीलच. नमस्कार सगळ्यांना. छत्रपती संभाजीनगर मधल्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना माझा नमस्कार. खूप छान वाटतंय आज तुमच्या बरोबर असं गुलकंदाच्या निमित्ताने बोलतोय. मकरंद ढवळे नावाची भूमिका आपण करतोय. नीता ढवळे म्हणजे बायकोची भूमिका सई तामणकर या करतात. मकरंद ढवळे अतिशय साधा सरळ तुमच्या आमच्यासारखा मध्यमवर्गीय माणूस आहे. खूप कष्ट करून तो वर आलेला आहे आणि त्याचे छोटेस कुटुंब आहे, चौकोनी कुटुंब आहे. त्याची मुलगी आहे, त्याचा मुलगा आहे, तो मुलगा 10वीत आहे आणि मुलीचं आता लग्न ठरतंय. असं त्याचं एक कुटुंब आहे आणि त्याच्या कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे आणि उत्तम सेटल सगळं चाललेलं असताना अचानक मुलीच्या काद्यबोच्या निमित्ताने, आता जर सरांनी सांगितलं, आता मी पुन्हा ती गोष्ट सांगत नाही तुम्हाला, पण अचानक समोर एक छोटस वादळ येतं आणि त्या वादळाने त्याचं जीवन खूप हलतं. थोडंसं ते इतकं मजेशीर हलतं की तुम्हाला बघायचं असेल तुम्हाला गुलकंद बघावा लागेल. आणि मी एवढं आवर्जून सांगतो की हा असा गुलकंद आहे ज्याने तुम्हाला डायबिटीस होणार नाही आणि तुम्हाला जरी डायबिटीस असेल तरी तुम्हाला बघायला काही हरकत नाहीये. असा गुलकंद आहे तो. बरं, हा गुलाबाशी संबंधित असला तरी ह्यात काटे नाहीये. हा मात्र तुम्हाला काही काही जोक्स नंतर तुम्हाला आठवून हसवणार आहे, एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. छोट्या पडद्यावर आजपर्यंत तुम्ही आम्हाला बघत नका. आता मात्र तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही मोठ्या पडद्यावर आम्हाला सगळ्यांना बघायला या. तेवढ्यासाठी तुम्हाला फक्त यायचं आहे चित्रपटगृहात. मला खात्री आहे की तुम्हाला हा चित्रपट नक्की आवडेल. गोस्वामी सर गेली 7 वर्ष, त्याच्याही आधी 4-5 वर्ष आम्ही एकत्र काम करतो. त्यामुळे उत्तम आमचं एक कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध आहेत सगळ्यांचेच. आमचे खूप मोठं कुटुंब आहे हा सेलिब्रेशन आणि याच अख्ख्या कुटुंबाने एक नवीन चित्रपट याचा घाट घातलेला आहे.
मी एवढंच तुम्हाला सांगतो की हा फॅमकॉम आहे. रॉमकॉम तुम्ही ऐकलं असेल, रोमॅन्टिक कॉमेडी. आम्ही हा फॅमिली कॉमेडी आहे, फ्रॉम फॅमकॉम. असा हे अख्खं कुटुंब एकत्र बसून या चित्रपटाचा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही हसू शकता मनसोक्त. असा हा सिनेमा आहे, 1 मेला प्रदर्शित होतो आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर या, तुम्हाला नक्की हा चित्रपट आवडेल. धन्यवाद. ईशा. नमस्कार. खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही सगळे इथे आलात. गुलकंद आमच्यासाठी खूप स्पेशल आहे, सगळ्यांसाठीच आहे, माझ्यासाठी खूपच आहे. माझा पहिला सिनेमा आहे. रागिणी माने तर तशी एक हाऊसवाईफ मी प्ले करते, जिच्या घरात वाईट काहीच चालत नाहीये, ती खुश आहे, पण संवाद नाहीये, तो मिसिंग आहे. त्याच्यामुळे ती तो कुठेतरी शोधतीये. आणि त्यावेळेला म्हणजे लग्नानंतर तोचपणा एका काही काळानंतर येतो, मनोटोनी येते. तर त्यावेळेला नवऱ्याच्या आयुष्यात काहीतरी घटना घडते आणि त्याच्यामुळे त्यांच्या पार्टनरवर त्याचा काय परिणाम होतो आणि त्यांची नाती कशी बदलत जातात, त्याच नात्यांमध्ये नवीन काहीतरी सापडतं का नवीन नाती बनतात का, असं सगळं या सिनेमात तुम्हाला काहीतरी गंमत बघायला मिळेल. नक्की तुम्ही काहीतरी घरी घेऊन जाल. तुमच्या काही मनात प्रश्न असतील त्याची उत्तर पण कदाचित मिळतील. आम्ही सगळ्यांनी खूप मनापासून बनवलाय सिनेमा, खूप मजा केली आहे आणि ती मजा आणि सगळंच खूप रिफ्लेक्ट झालंय आय एम शुअर. आणि ते तुमच्यापर्यंत 1 मेला येणार आहे. तर तुम्हाला खरंच मनापासून विनंती करते, तुम्ही पण तुमच्या बाजूने आणि भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा आणि सगळ्यांनी नक्की नक्की गुलकंद बघा. धन्यवाद. गुलकंद मनाला आशावा देणार मन थंड झालं की डोकंही थंड होतं. आणि नातं जे ना ते गुलकंदासारखं मुरलेलं असलं की मन पण शांत असतं आणि डोकंही शांत असतं. त्यामुळे आपल्या बॅचला जे म्हणजे आपण 40च्या नंतरची जी आपली पिढी आहे, आपण तर आवर्जून हा सिनेमा पाहिला पाहिजे, तरुणांनी पाहिला पाहिजे. नॉस्टॅल्जिया आहे. तुम्ही कदाचित रियुनियनला गेला असाल तर तुम्हाला जाणवत असेल की आपल्या कॉलेजातली जी स्वप्न सुंदरी होती ती आता ग्रुपमध्ये ओळखूही नसली झाली. इतकं तिच्यात बदल झालाय. त्या मुलींच्या बाबतीत आपला राजकुमार जो होता त्याला छान टक्कर वगैरे पडलेला. तर हे जे 20-30 वर्षानंतरची जुनी छोटे हळवे कप्पे असतात प्रत्येकाच्या आयुष्यातले, ते जर अचानक आता ह्या माध्यमामुळे समोर आले, मोबाईल आणि सोशल मीडियामुळे. पूर्वी हे होत नसे ना. पूर्वी गाव माहिती असायचं, त्या गावाची पाटी आणि एसटी दिसली तरी हुडहुड व्हायची. इथं ते नातं रुजलेलं असायचं हृदयाच्या टप्प्यात. त्या गावाचा जर उल्लेख झाला तरी एक पटकन असं फ्लॅशबॅक जायचा. आता मोबाईलमुळे ती नाती शोधणं आणि ती नाती आपसूक समोर येणं इतकं सहज साध्य झालं आणि ते कुठल्याही क्षणी घडतंय. आणि त्यामुळे ही जी हळवी नाती होती त्या वयातली, त्या वेळेची, व्यक्त अव्यक्त, ती आता समोर यायला लागली. आणि अशा काळात आपल्या पिढीला किंवा पुढे विवाह संस्थेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला एका प्रगल्भतेने या सगळ्या गोष्टींकडे पाहावं लागणार आहे. अत्यंत मॅच्युअर्डली ह्या गोष्टींना हँडल करावं लागणार आहे. कारण आपण माणसं आहोत, संवेदनशील आहोत आणि आपल्या हृदयाला खूप कप्पे आहेत. ब्लड सर्क्युलेशन साठी सुद्धा आहे आणि भावना तिथं संचित करण्यासाठी सुद्धा आहे. तर त्यामुळे ना हा उद्याचा टास्क आहे आपल्या पिढ्यांचा, आमच्या पिढीचा, तरुण पिढीचा. त्यांना हे सगळं हँडल करायचं आहे. हे सगळं मर्म अत्यंत गमतीशीररित्या सहज हसत रिअलाइज करायला लागणारा हा गुलकंद आहे. त्यामुळे हा मन पण शांत ठेवेल आणि डोकंही शांत ठेवेल. सर, हे गुलकंद नाव ठेवण्या फक्त कल्पना तुम्हाला सुचली आहे? ही मोठ्यांना सुचलेली कल्पना आहे. अच्छा. त्याचे नाव ठेवण्यामध्ये एक सुरुवातीला असं आहे की हा गोड सिनेमा आहे, ऐका कुटुंबाचा सिनेमा आहे, फॅमिली कॉमेडी आहे. तर त्याला साधेसं नाव असावं असं आम्ही ठरवतो. अनेक नावं काढली होती पण नेमकं नाव सापडत नव्हतं.
त्यावेळी अचानक एक दिवशी गुलकंद असा एक शब्द डोक्यात आला आणि त्यावेळी वाटलं की गुलकंद नाव याला खूप मॅच होईल, कारण आपण मुरलेल्या नात्यांविषयी बोलतोय, संसाराविषयी बोलतोय, मुरलेल्या प्रेमाविषयी बोलतोय. तर आणि प्रेमाचं प्रतीक असतं गुलाब, आणि गुलाब मोरल्यावर गुलकंद होतो. इतकं ते जुळून आल्यामुळे मग आम्ही लगेच गुलकंद नाव हे फायनल केलं. जर मे महिना आहे, 40-42 टेम्परेचर आहे, गुलकंद हे शरीरासाठी थंड असतं, मग काय आपण असं एक हे साधताय का, मुहूर्त साधताय का मे महिन्यामध्ये गुलकंद? तो साधला गेलाय. वेटफ्लॉवर प्रोडक्शन्सची निर्मिती आहे आणि एव्हरेस्ट प्रस्तुत आहे. एव्हरेस्ट कंपनीचे संजय छाबळे सर ते आमच्यासोबत जोडले गेले आणि एव्हरेस्ट करून हे सादर होत आहे. आणि एव्हरेस्ट म्हणजे परत थंडावा आहेच पर्वतावर, आणि त्यांची ही कल्पना होती की आपण 1 मेला आणू चित्रपट. त्यामुळे हे जुळून आलं. चित्रपटाचं चित्रीकरण होऊन गेल्या वर्षी आम्ही याचं चित्रीकरण केलं होतं याच दिवसांमध्ये, आणि त्याचं रिलीज डेट मात्र आपण 1 मेला घेऊ. याचं कारण तुम्ही म्हणते जसं उन्हाळा आहे, मुख्यत्वे करून उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, परीक्षा संपल्या, मुलांना घेऊन कुठेतरी जायचं असतं, पण आता सगळेच जण नोकरी करणारे असतात, त्यामुळे 10-10, 15-15 दिवसांची सुट्टी काही सगळेजण एन्जॉय करू शकत नाही. तर चित्रपटाला जावं आणि ते अशा चित्रपटाला जावं की जो सगळ्या कुटुंबाला आनंद देईल, त्या दृष्टीनं 1 मे ही तारीख छान वाटते, आणि म्हणून हा उन्हाळ्यामध्ये गुलकंद तुमच्या भेटीला आहे. महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे, सलग सुट्ट्या आहेत. तर या सगळ्याचा विचार करून फॅमिलीसाठी म्हणून हा चित्रपट 1 मेला येतो. स्टोरी लिहिताना असं वाटलं होतं, आता तुम्ही 1 मेला रिलीज करताय, उन्हाळा आहे, तिकीट बारीवर म्हणजे तिकीट खिडकीवर वातावरण जरा राहणार काय वाटतं? चित्रपट लिहिताना वाटलं होतंच, कारण मुळात कोणीच आपला चित्रपट लोकांनी बघू नये यासाठी लिहित नसतो. लिहिताना प्रत्येकाने वाटत असतं की याला भरपूर प्रतिसाद मिळावा, भरघोस प्रतिसाद मिळावा, यासाठी आपण लिहित असतो. आणि त्याहीपेक्षा ना चित्रपट लिहिताना एक गोष्ट डोक्यात असते, एक गोष्ट बाहेर आली पाहिजे, ही गोष्ट मांडली पाहिजे, आणि या गोष्टीमध्ये गंमत आहे, या गोष्टीमध्ये ह्युमर आहे, आणि मला आजचं काहीतरी मांडायला मिळणार आहे, हा हेतू आमच्या डोक्यात होता. कारण ही गोष्ट आम्ही जवळजवळ 10 ते 12 वर्ष आमच्या डोक्यात होती दोघांच्या, की ह्याचं काहीतरी करूया, ही कशी डेव्हलप करूया. फक्त त्यासाठी नीट मुहूर्त सापडत नव्हता, आणि तो आत्ता मिळाला. त्यामुळं यशस्वी झालाच पाहिजे असं डोक्यात नव्हतं, पण कसं असतं, आपल्याला काहीतरी सुचतं तर आपण हे प्रेक्षकांसमोर मांडलं तर कदाचित प्रेक्षकांना आवडेल, म्हणून आपण ते करायला येतो. त्याच हेतूने हे करायला येतो. हा स्वानुभव नाहीये, पण हा म्हणजे अख्खाच्या अख्खा स्वानुभव नाही, म्हणजे पण यामध्ये ना माझं तुमचं सगळ्यांचंच थोडं थोडं, कारण मोबाईल आज आपल्या सगळ्यांच्या हातात आलाय. मोबाईलमुळे किती माणसं पटकन जवळ येतात आणि किती माणसं पटकन कनेक्ट होतात, ही ताकद आपल्याला जाणवते. मला ना ते मोबाईलचं कुठेतरी मांडायचं होतं, किती सहज अंतर मिटतात, जुने मित्र भेटतात, जुने मैत्रिणी भेटतात, आणि दुसऱ्या दिवशी एक हाय येतो किंवा फेसबुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट येते आणि संपर्क सुरू होतो. पण बऱ्याचदा भेट होतही नाही, एक वेगळं व्हर्च्युअल नातं तयार होतं, एक आभासी नातं तयार होतं, आणि आभासी नातं सुरुवातीला खूप रंजक वाटतं, पण हे आभासी नातं प्रत्यक्षात यायला लागलं तर मात्र त्यातून वेगवेगळ्या कॉम्प्लिकेशन्स यायला लागतात. हे सगळं कुठेतरी मांडायचं, आणि हे सगळं मी फील करत होतो, माझ्या आजूबाजूचे लोक फील करत होते, यासाठी एक गोष्ट शोधत होतो. आणि ती गोष्ट एका छोट्याशा घटनेच्या निमित्तानं मिळाली की माझी बहीण होती, आणि बहिणीच्या मुलाला एक स्थळ आलं होतं, आणि ते जे स्थळ होतं, म्हणजे ती जी मुलगी सांगून आली होती, त्या मुलीचे वडील जे होते ना, त्यांचं स्थळ बहिणीला आलं होतं 20-25 वर्षापूर्वी. तर ती मला म्हणाली, अरे कळलं का तुला, त्यांच्या मुलाचं स्थळ, मुलीचं स्थळ आता याला आलंय. गंमत ना, ते हे बोलताना तिच्या चेहऱ्यात आणि तिच्या डोळ्यामध्ये एक गंमत वाटत होती. त्यावेळी घडणार होतं, पण आता एका वेगळ्याच पद्धतीने नाती समोर आहे. हे कुठेतरी डोक्यात होतं, आणि हे मोबाईल आणि हे सगळं या सगळ्याचं कुठेतरी मिश्रण झालं, आणि मग ती गोष्ट तयार झाली.
एवढंच आहे. हास्यरंगाला महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतो आणि हा तुम्ही कॉमेडी सर्व सादरीत करता तर मग सगळेच कॅरेक्टर असे एकदा नाही घेता आले म्हणजे पॉझिटिव्ह हे पूर्ण घराघरात गेलेले आहेत त्यांचे चेहरे आणि इकडं त्याचं निकम झाल्याचे गुलकंदमध्ये आर्टिस्ट बाहेर जात असतात. नाही काय होतं गोष्टीच्या गरजेनुसार आपण आर्टिस्ट निवडतो आणि मुळात ना आमच्यामध्ये ना दोन व्यक्ती आहेत, एक क्रिएटिव्ह पर्सन आणि निर्माता दोन्ही. आमच्यातल्या निर्मात्याला वाटतं की सगळी असे आणावी आणि ती विकावी किंवा त्याचं कॅश होईल, पण आमच्यातल्या क्रिएटिव्ह पर्सनला वाटतं की गरजेची जी नट आहे. आणि गंमत काय होती की हास्य जत्रा हे आमचं सातत्य आहे आणि आमच्या नटांचे कॅलिबर्स आम्हाला माहिती आहे. त्यामुळे माझ्या सिनेमात आता जरी 25 व्यक्तिरेखा असल्या आणि हास्य जत्रेतही 25-30 नट आमचे मित्र आहेत आणि जे आमच्या प्रेमापोटी करतील वादच नाही. पण अत्यंत चांगल्या कॅलिबरच्या नटाला मी एक छोटा वॉचमनचा रोल दिला तर मी त्याच्यावर अन्याय करतो आणि प्रेक्षकांवर पण अन्याय करतो. म्हणजे आमच्याकडे एक वॉचमनचा छोटासा रोल आहे. अरुण कदम आम्हाला म्हणाला त्या सिनेमासाठी मला कधीही काही सांगा, प्रेम करतो तो माणूस आमच्यावर, शोवर, कंपनीवर. आमच्या डोक्यात विचार पण आला होता की अरुणला आपण हा वॉचमन दिला तर सीन 2-3च आहेत छोटे, पण नंतर असा विचार येतो की एवढ्या मोठ्या वकूफ असलेला नट त्याला आपण फक्त आपला मित्र आहे म्हणून तिथं आणायचं आणि प्रेक्षकांना वाटायचं की अरे याचा इतका कमी वापर करणारा बोलतो माणूस आहे. तर ती फसगत दोघांची होती, प्रेक्षकांची पण होते आणि आपल्या नटांनाही आपण विनाकारण अंडरएस्टिमेट करतो. त्यामुळे आता जे नट आहे हास्य जत्रेतले तुम्ही ते पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की त्यांच्यासाठी करेक्ट रोल होतो. अर्थात त्याच्याही वरच्या कॅलिबरचे ते आहेत, नो डाऊट. वनिता खरंच त्यात काम करते, मंदा पांडव हे चांगल्या कॅलिबरचे आहेत, पण त्यात जे कॅरेक्टर्स आहेत ती पण त्यांचीच आहे. म्हणून आम्ही शक्यतो असा आग्रह करतच नाही की आमच्या टीमने सतत असावं. त्या कॅरेक्टरला गरजेचा नट असावा, तो आमच्याकडे असेल आमच्या टीम मध्ये तर आनंदच आहे, पण तरी त्याच्या कॅलिबरला न्याय देणारी भूमिका पण असावी. त्यामुळे ते नाही केली. सर गुलशन, गुलफाम, गुलकंद आणि गुलनाम असं समीकरण आहे का आम्हाला इंटरेस्टिंग आहे. आपण जर आधी भेटलो असतो ना तर अजून काय बदलले कारण तुम्ही जे सांगतात फार इंटरेस्टिंग आहे. पण याच्यामध्ये ना अनेक शेड्स त्यात आहेत, पण तुम्ही फार सुंदर त्याला गुंफलंय. त्याच्यात हे आहे थोडस रंजन मूल्य तसं आहे की त्याच्यात काही इमोशन्स आहेत, काही अनपेक्षित ट्विस्ट आहे, काही गुलफाम आहे, काही गुलशन आहे, ते सगळं आहे त्याच्यात. फक्त ते सगळ्यांना एक फॅमिली बॉन्ड आहे, एक कौटुंबिक किनार आहे, एक डिग्निटी असलेला नातेसंबंध आहे की माझ्या फॅमिलीला बघताना कुठेही त्या कौटुंबिक व्यवस्थेचं ना विच्छेदन होत नाही, म्हणजे त्याची चिरफाड होत नाही. अत्यंत जे आपण कौटुंबिक व्हॅल्यूज आहेत, आपली मूल्य आहेत, ती ठळकपणे सांगणार. आणि तरीही आजचा सिनेमा आहे, कारण आज सुद्धा अशा फॅमिलीज आहेत, म्हणजे आज सुद्धा म्हणण्यापेक्षा आज आहेतच. फार कमी फॅमिलीज आहेत की जे बॉन्ड शिवाय राहतात. ईशाजी पहिला सिनेमा दिग्गज कलाकार समोर काय आहे? खूपच कमाल अनुभव होता. कलाकार तर एक्सपिरियन्स होतेच, पण हे दोघं ज्यांना मी गुरु मानते आणि ते कॉमेडीचे बादशाह आहेत असं मला वाटतं, त्यांच्याबरोबर पहिला सिनेमा करायला मिळणं म्हणजे भाग्य लागतं त्याला. आणि मग त्याच्यानंतर सई तावणकर, प्रसाद ओक, समीर चौगुले तर खूपच अनुभवी आणि हुशार सगळे कलाकार आहेत. त्यांच्याबरोबर काम करायला मिळणं ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी होती. आणि ते सगळे इतके चांगली माणसं पण आहेत की मला त्यांनी कधीच असं काही वेगळं फीलच करू दिलं नाही. प्रसाद दादा काय माझ्यासाठी आमचे जेव्हा सीन्स असायचे तेव्हा मध्ये लाईन्स द्यायला किंवा क्यूज द्यायला, डायलॉग समोरून बोलायला, जेव्हा त्याचा शॉट नाहीये तेव्हा पण माझ्यासाठी मला फील यावा म्हणून तिथे उभा राहायचा, मला लाईन्स द्यायचा.
सगळेच समीर दादाशी तर माझा कम्फर्ट झोन आहे. मी हास्य जत्रेमध्ये त्याच्याबरोबर भरपूर काम केलं. माझ्या पहिलं स्किट पासून त्याच्याबरोबर मी काम केलंय. त्याच्यामुळे जेव्हा काहीतरी स्ट्रेसफुल व्हायचं तर तेव्हा जर आपल्याला मित्र म्हणून एक असा हात लागतो की थांब थांब मी आहे, हे होईल मी, तो होता दादा माझ्याबरोबर. आमचे खूप सीन्स आहेत फिल्म मध्ये. आणि तर त्यावेळेला असं सगळ्या प्रकारचे लोक आजूबाजूला होते. खूप अनुभवी नटांकडनं बघून शिकायला मिळत होतं. आणि त्याच्याच बरोबर असाच एक खूप मोठा अनुभवी नट होता, मित्र पण आहे. त्यामुळे तो असा खूप आधार द्यायला पण होता. आणि हे दोघं सर तर होतेच. आम्हाला जास्त केलं तर थांबायला होते, आम्ही पुजलेले असलो तर आम्हाला खुलवायला होते. तर एकूण खूपच ब्रिलियंट एक्सपिरियन्स होता पहिल्या फिल्मचा. आणि प्रत्येक ऍक्टरचं स्वप्न असतं असा रोल मिळावा, अशी फिल्म मिळावी, अशी माणसं मिळावी. तर ते सगळंच मला पहिल्या सिनेमात मिळालं. त्यामुळे मी खूपच भाग्यवान समजते स्वतःला. कधीतरी आणि वाटतं काय अजिबात नाही. म्हणजे कधी कधी काही सीन्स ना असं कामाचं स्ट्रेसमुळे जे असायचं की बापरे आता कसं होईल, कमी वेळ आहे आणि पटकन डिलिव्हर करायचंय. पण तेव्हाही हा कम्फर्ट झोन होता किंवा असं काही ना काहीतरी खूप कम्फर्टिंग आजूबाजूला होतच, जे खूप चांगलं काम बाहेर काढायला खूप महत्वाचं असतं. त्यामुळे अनइझीनेस अजिबातच नव्हता. समीर सर, तुम्हाला आम्ही नेहमी कॉमेडीच्या पात्रात बघतोय. ही भूमिका स्वीकारण्यामागचं कारण काय आणि तुम्ही जे भूमिका निभवताना तुम्ही कसा काय केला? ऍक्च्युली जेव्हा सचिन गोस्वामी आणि सचिन मोठे सर एखादी गोष्ट तुमच्याकडे घेऊन येतात, एखादा प्रोजेक्ट, त्यामुळे त्याला कारण लागत नाही स्वीकारायला. हा माझा नियम आहे आयुष्याचा. कारण त्यांना माहिती आहे ते मला काही दुसरं इतर ठिकाणी देणारच नाही. ते देणार ते चांगलंच देणार. आणि एक ना आपला विश्वास असतो काही लोकांवर आयुष्यात, तसा माझा या दोघांवर आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला काही माहीत नसतं ना तेव्हा मी लगेच सरेंडर होतो. या दोघांना मी तसं ऑलवेज सरेंडर होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा त्यांनी कथा ऐकवली मला आणि सांगितलं की सगळ्यात आधी ह्या चित्रपटाचं कास्टिंग माझं झालं, तर मला त्याचा खूप आनंद पण आहे छोटासा की माझं कास्टिंग झालं. तर जेव्हा त्यांनी ही कथा ऐकवली तेव्हा मला असं वाटलं की हो, म्हणजे मी आहे तो मकरंद ढवळे हे कॅरेक्टर. त्यामुळे मला फक्त त्या भूमिकेचं सोल पकडायचं आहे. आणि कसं असतं, स्किटमधलं वेगळं पडतं. तुम्ही 15 मिनिटं फक्त एखादं स्किट करता, त्यामुळे अनेक गोष्टी तिकडे तुम्हाला कराव्या लागतात. एक्झॅजरेशन असतं, म्हणजे अतिशयोक्ती अलंकार तिकडे खूप वापरला जातो विनोदासाठी. दर 2-3 वाक्यानंतर तुम्हाला एक विनोद लागतोच. पण हे माध्यम अतिशय वेगळं आहे. त्यामुळे आवर्जून मला हे करावं लागलं की तिथला समीर चौक आणि इथला समीर चौक हे दोन वेगळे आहेत. कारण हा मकरंद ढवळे कॅरेक्टर हे प्ले करतो, त्याचं एक वेगळं विश्व आहे. त्याला काही त्याच्यामध्ये विश्व त्याला त्याच्या प्रामाणिकपणे मांडायचं विश्व. त्यामुळे तो मकरंद ढवळे तुमच्या अंतर्गतला वाटला पाहिजे. अशा अनेक गोष्टी होत्या. सरांचं सुद्धा अनेक मार्गदर्शन लाभलं मला. आणि त्यामुळे मला फार मजा आली हे कॅरेक्टर करायला. म्हणजे मी हास्यजत्राच करतो असं मला अजिबात वाटलं नाही. कारण त्याला पण एक त्याचे भावभावना आहे, त्याचं भावविश्व आहे, त्याची मुलगी आहे, त्याचं कुटुंब आहे, त्या कुटुंबावर त्याचं प्रेम आहे. या सगळ्या गोष्टीत ना त्याला तो विनोदी अंगाने सुद्धा त्याला जायचंय, त्याला विनोदाचे लेअर सुद्धा सांभाळायचं आहे. हे सगळं करत 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 ना मी तुम्हाला सांगतो की आमचं चित्रपट कधी पूर्ण शूट झाला हे कळलंच नाही. एवढी मजा आली ते करायला. शूटिंग दरम्यान एखादा छोटासा अनुभव? छोटासा अनुभव म्हणजे छोटासा जरा मोठा करून सांगतो. नाही, मी एवढं सांगतो की सचिन गोस्वामी सरांना मी गेली 7 वर्ष बघतोय. पण त्यांचं ना पेपरवर किंवा त्यांच्या डोक्यात असं म्हणता येईल इतकं पक्क होतं ना, त्यांना प्रत्येक शॉट कसा घ्यायचा आहे. त्यामुळे ही गोष्ट मी खूप शिकलो की तुम्ही जेव्हा फ्लोअरवर जाताना त्यांना किती सांगितलं की आपण असं करूया असं करूया, त्यांना हवा होता तसाच त्यांनी शॉट घेतला. असं म्हणतात की चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. त्यांना तो चित्रपट ऑलरेडी दिसत होता, अख्खा चित्रपट. त्यामुळे ना आमचा असा फार वेळ गेला नाही. म्हणजे मग आम्ही 1 महिनाभराच्या ह्याच्यात आमचं चित्रपटाचं शूटिंग झालं. ते इतकं क्लिअर होतं ना त्यांच्या डोक्यात. कारण मी अनेक असे चित्रपट केलेले आहेत ना की असेही चित्रपट काही केलेले आहेत की जिथे आम्ही बसायचो सकाळी 7च्या कॉल टाइमला येऊन आणि 10-11 वाजेपर्यंत लेखक, कॅमेरामॅन आणि हे डिस्कस करायचे आज काय करायचं. आणि मग आम्ही नुसतेच बसलेलो. असे अनेक चित्रपट सुद्धा मी केलेले आहेत. पण हा चित्रपट फार पक्का होता. त्याची कथा आणि पटकथा एवढी गोळीबंद होती, बंदिस्त होती
सचिन मोठे सरांनी लिहिली. त्यामुळे ना या गोष्टीत आमचा वेळच नाही गेला. तर ह्या गोष्टी मला खूप शिकण्यासारख्या होत्या. आणि मी आवर्जून सांगतो की एक आमचा मोठा सिक्वेन्स होता त्यावेळेला ईशाचं मला खूप कौतुक करायचंय. ईशा आमच्या आजारी पडली होती, तिला टायफॉइड झालेला होता आणि त्याच दिवशी खूप मोठा हेवी इव्हेंट होता आमचा. म्हणजे एका डिस्को पब मध्ये जाऊन तर दिवसभराचं फिजिकल खूप होतं, वाकून जाणे असे खूप प्रकार होते. पण त्यावेळेला तिने इतकं धीराने काम केलेलं आहे ना की ऍक्शन म्हटल्यानंतर वेगळी ईशा दिसायची आणि कट म्हटल्यानंतर ती कोसळून पडायची. अंगात ताप होता, ती पेन किलर्स घेऊन तिने ते काम केलेलं आहे. ते शेवटी म्हणतात ना एकदा की सच्चे रंगकर्मी असतात त्यांना थोडासा आशीर्वाद असतो आणि भान असतं की आपण एक शो मस्ट गो ऑन. तर त्या पद्धतीने मला एक आवर्जून हे कौतुक करायचं तिचं की तिने हे करून दाखवलं. त्यामुळे आणि ते सीन्स फारच सुंदर झालेले आहे. माइंड ब्लोईंग तिने परफॉर्मन्स दिलेला आहे. सो अशा छोट्या मोठ्या गोष्टी होत्या, खूप मजा आली ते. आणि मी करू शकले कारण का ही माणसं होती आजूबाजूला, नाहीतर खरंच कठीण होतं. 104 वगैरे ताप होता, पण म्हणजे सरांच्या बाजूनी पण ना एवढा कम्फर्ट होता की ते असे होते की थांबायचंय का. आता मला ते दिसत होतं आणि ते प्रोड्युसर पण आहेत, तरीही ते माझा विचार करून म्हणतायत की थांबायचंय का. मला सगळं दिसायचं, बापरे नको थांबूया. तर ते खूप टुवे आहे हा होता. तर त्यामुळे खूप खूप कमाल माणसं होती आजूबाजूला. त्यामुळे ते सगळं काहीतरी चांगलं, एकूणच सगळं चांगलं काहीतरी घडलंय असं वाटतंय मला. त्यामुळे तुम्ही प्लीज सगळ्यांनी नक्की पसंत नाशिकला 19 दिवस नाशिकला झालं आणि 7 दिवस मुंबईत. दोघांना एक कॉमन प्रश्न आहे. तुम्ही हास्य कॉमेडीतून पुढे आला, छोट्या पडद्यावर भूमिका करायला जास्त आव्हानात्मक आहे का मोठ्या पडद्यावर? नाही, मुळात भूमिका करणंच आव्हानात्मक आहे. म्हणजे ते रंगभूमीवर घ्या किंवा छोट्या पडद्यावर घ्या किंवा मोठ्या पडद्यावर घ्या, ही 3 वेगवेगळी माध्यमं आहेत आणि त्या माध्यमात तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने अप्रोच व्हावं लागतं आणि काम करावं लागतं. त्यामुळे असं काही मोठ्या पडद्याचं मोठं दडपण, छोट्या पडद्याचं छोटं दडपण असं नसतं. हास्यचित्रात सुद्धा स्किटच्या आधी मध्ये पोटात गोळा आलेला असतो. आज काय करायचा विरोध, आजचा विरोध केलेल्या लोकांना आवडेल का, हे वेगळं दडपण असतं. त्यामुळे आणि चित्रपटाचं सुद्धा एक वेगळं दडपण असतं. कारण एवढी वर्ष मी हास्यचित्र करतोय किंवा स्किट माध्यम करतोय, तो स्किट माध्यमाचं समीर चौगुले दिसायला नको, हे डोक्यात ठेवायचं असतं. गोष्ट काय आहे, या सगळ्या गोष्टींचा व्यवधान असतात डोक्यात आपल्या. त्यामुळे मला असं वाटत नाही की एका माध्यमाचं दडपण जास्त मोठं असतं. सगळ्या माध्यमाचं दडपण त्या वेळेला योग्य असतं असं मला वाटतं. मला पण वाटतं की त्याचे चॅलेंजेस वेगवेगळे असतात. फक्त चॅलेंजेस सगळ्याच माध्यमांमध्ये. हास्यचित्रामध्ये खूप वेळ कमी असतो, एका दिवसात खूप काही उभं करायचं असतं. ते एक वेगळंच चॅलेंज आहे. त्याच्यासाठी एक वेगळंच प्रेशर मध्ये काम करावं लागतं. फिल्मला अजून वेगळे चॅलेंजेस आहेत. तर असं सगळंच चॅलेंजिंग आहे. मुळात ऍक्टिंगच आम्हाला सगळ्यांना एवढी आवडते की ते कुठल्याही माध्यमात करायला मिळालं तरी आम्ही खुश असतो. चला, तुमच्या सिनेमाला भरपूर शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि सगळ्यात मोठं चॅलेंज हे प्रेक्षकांपुढे आणि त्यासाठी आपण मदत करा आणि आपली साथ खूप महत्वाची. आपण आलात त्याबद्दल खूप खूप आभार. प्रेम असंच राहू. थँक्यू. गुलकंद हा एक कौटुंबिक सिनेमा आहे आणि गुलकंद जसा मुरत जातो तसा तो चविष्ट आणि गुणकारी होतो, तसा आपला जो संसार आहे तोही मुरत जातो, तसा त्याचे बंध अधिक घट्ट होतात. या मूल्याला अंडरलाईन करणारा हा सिनेमा आहे, पण अत्यंत रंजक पद्धतीनं खूप छान छान त्याला वळणं असलेलं. तुम्ही हसता हसता थोडेसे तुमच्या डोळ्याच्या कडा ओलावतील आणि तुम्ही भूतकाळात थोडे डोकावाल, अशा पद्धतीचा हा सिनेमा आहे जो सगळ्या फॅमिलीने एकत्र पाहावा असा सिनेमा आहे. म्हणून आम्ही त्याला फॅमकॉम असं म्हटलंय. याच्यात मकरंद ढवळे ही भूमिका समीर चौगुले करतायत. त्यानंतर नीता ढवळे ही भूमिका सई ताम्हणकर करतायत. प्रसाद ओक याच्यात गिरीश मानेची भूमिका करतायत आणि त्यांची पत्नी ईशा डे या रागिणी माने याचा आदर करतायत. आणि खूप छान असा 2 फॅमिलींचा एक छान गुलकंद आम्ही तुमच्या पुढे आणतो. त्याची गाणीही छान झाली आहेत. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत यांनी गायलेलं चल जाऊ डेटवर हे गाणं खूप गाजत आहे.
चंचल म्हणून जे गाणं आहे, जे अविनाश विश्वजीत यांनी ही 2 गाणी संगीतबद्ध केली आहेत, आणि प्रेमाचा गुलकंद हे गाणं अत्यंत छान फॅमिलीला घेऊन तुम्ही लग्न समारंभात नाचण्यासाठी आणि तो सोहळा साजरा करण्यासाठी एक छान गाणं आलेलं आहे, जे आमिर हडकर यांनी केलेलं आहे. तर छान संगीतमय फील गुड गुलकंदासारखं थंड आणि गोड वाटणारा सिनेमा तुमच्या समोर आलाय. आपल्या सगळ्या कुटुंबाला घेऊन 1 मेची डेट साजरी करा. डेटवर सगळ्या कुटुंबाने जायला हरकत नाही. समीर गुलकंद बद्दल काय सांगा? काय नाही, हा कौटुंबिक सिनेमा आहे जो तुम्हाला हसवेल, थोडासा रडवेल, थोडासा नॉस्टॅल्जिक करेल, थोडासा फील गुड असा एक फील दिला ह्याच्यात, आणि एक अतिशय सुंदर मेसेज जो अत्यंत हळूवार पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवेल. तुम्ही जेव्हा चित्रपट बघून घरी जाल तेव्हा नक्की थोडेसे नॉस्टॅल्जिक व्हाल आणि थोडेसे अंतर्मुख व्हाल. त्यामुळे हा ओव्हरऑल पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज तुमच्यासमोर आणलेला आहे, आणि असं एंटरटेनमेंट पॅकेज जे अख्खं कुटुंब एकत्र बसून बघू शकतं. प्रेक्षकांना काय आव्हान? एवढंच आवाहन करेन की अनेक वर्षानंतर असं कौटुंबिक तुम्हाला मनोरंजन करणारा चित्रपट येतोय, ज्याला मी फॅमकॉम म्हणतो, फॅमिली कॉमेडी. तुम्हाला ही नक्की कॉमेडी आवडेल. त्यातली गाणी ऑलरेडी सुपरहिट झालेली आहेत, आणि त्यातलं 2-3 दिवसांपूर्वीच आमचं आलेलं आहे प्रेमाचा गुलकंद हे गाणं, जे आमिर हडकर आमचे हास्यजत्रेचे आमिर हडकर माहिती वाजवतात, संगीत दिग्दर्शक आमचे सगळे, तर त्यांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे. बऱ्याच वर्षानंतर एका कुटुंबाचं गाणं आलेलं आहे. प्रियसी प्रियकरचं गाणं येतं, मित्रांची गाणी येतात, आई मुलाचं गाणं येतं, पण अख्ख्या कुटुंबाला जोडणारचं एक फिलिंग देणारं गाणं बऱ्याच वर्षांनी आलेलं आहे. आणि आनंदाची बाब हीच आहे की आमचं पहिलं चंचल गाणं, दुसरं चल जाऊ डेटवर, आणि आता प्रेमाचं गुलकंद, ही 3 गाणी सुपरहिट झालेली आहेत. सगळीकडे आता कुठल्याही FM रेडिओवर तुम्ही ऐकलं की ती गाणी वाजतायत. टॉप 10 मध्ये ती सगळी गाणी आलेली आहेत. याचा एक वेगळा आनंद सुद्धा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या एक म्हणतात ना रुचकर भेळ आम्ही तुमच्या समोर आणलेली आहे. तुम्हाला हे नक्की आवडेल. धन्यवाद.